सण जवळ आलेला आहे, त्या निमित्ताने आपण काय करतो, मार्केटमध्ये जाऊन मिठाया घेऊन येतो. पण त्या मिठाई ताजी आणि चांगली असेल याची आपण खात्री देऊ शकत नाही आणि महाग पण भरपूर असते. आणि आपण घरी या केळ्यापासून मिठाई बनवू, स्वस्त आणि एकदम मस्त आणि ताजी ताजी. आता तुम्ही बघा केळ्यापासून कशी मिठाई बनवते ती. त्यासाठी मी ही आता 2 केळी घेतली आहेत. ही मी आता सोलून घेणार साली काढून आणि त्याचे तुकडे बारीक करून घेणार आणि मी मिक्सरमध्ये लावून त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे केळे. ही बघा, ही केळी मी आता बारीक करून घेतली आहेत. आता ही मी मिक्सरला लावते. ही बघा पेस्ट तयार झाली आहे. मी आता ही झाकून ठेवणार आहे बाकीची तयारी करेपर्यंत. मी आता गॅस चालू केलाय. त्याच्यामध्ये मी 1 पेला पाणी टाकते आणि तेवढाच 1 पेला गूळ घालते बघा. 1 पेला पाणी आणि 1 पेला गूळ घातलाय मी. हे आता मी गरम करून घेणार आहे, कडवून पूर्ण म्हणजे वितळेपर्यंत. हे आता गुळाचं पाक करायचं नाही आपल्याला. हे गूळ चांगला विरघळून आतमध्ये हे झालं ना, कड आला की उतरवून ठेवायचं आहे. हे बघा, हा गूळ मस्तपैकी विरघळलाय, चांगलं कडलं आहे बघा. मी आता गॅस बंद करते. मी आता गॅस चालू केलाय आणि हे भांडं गरम करत ठेवलंय. त्याच्यामध्ये मी अर्धा पेला तूप घातलंय बघा. त्याच्यामध्ये मी 1 पेला गव्हाचं पीठ घालते. 1 पेला घेतलंय. आता हे चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. एकदम लाल रंग यायला पाहिजे, म्हणजे तांबूस कलर येतो ना तसा चांगला तांबूस कलर यायला पाहिजे गव्हाच्या पिठाचा. चांगलं भाजलं पाहिजे, कच्चं राहता कामा नये. ते तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे असं. हे बघा 3 ते 4 मिनटं झाली आहेत. हे मी आता परतवत होते ते. याच्यामध्ये आता मी रवा, पाव वाटी रवा घालणार आहे. हा रवा बारीक जाडा कोणताही चालतो. हे बघा, हे पण आता चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला. रवा छानपैकी भाजला पाहिजे, कच्चा अजिबात राहता कामा नये. हे बघा छानपैकी भाजलंय. मी आता याच्यामध्ये केळे बारीक केलेले आहे ना, पेस्ट केलेली ती घालते. हे बघा, हे एकदम सुकं होईपर्यंत ढवळायचं आहे. मी आता केळ्याची पेस्ट टाकलेली आहे. याचं संपूर्ण सुकं होईपर्यंत ढवळत राहायचं आहे बघा. मी आता ह्याच्यामध्ये ना केसरचं पाणी टाकते, म्हणजे रंग चांगला येईल. हे केसर ना मी अगोदर 2 तास भिजत ठेवलेलं होतं आणि त्याचं आता पाणी घातलंय बघा. हे बघा, मी आता वेलची पूड टाकते थोडी. हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण असं. आता ह्याच्यामध्ये मी गुळाचं पाणी करून ठेवलंय ना, ते आता घालणार आहे बघा. याला पाक म्हणता येणार नाही, चांगलं विरघळून घेतलेलं आहे. हे बघा मस्तपैकी सुकत आलंय. हे बघा,
बघा छानपैकी सुकत आलंय. हे बघा मस्तपैकी सुकलंय बघा, झालंय एकदम आहे. मी आता गॅस बंद केलाय. हे बघा छान सुकलंय बघा. हे मिश्रण मी आता ना भांड्यामध्ये काढून घेते. हे आपल्याला आता 2 तास थंड करायला ठेवायचं आहे. हे बघा मी आता हे काढून घेतलंय. आता याच्यामध्ये मी सुका मेवा टाकणार आहे. काजू, पिस्ता, बदाम सगळं याच्यामध्ये टाकणार आहे. बघा हे बघा थंड झालंय. मी आता हे ताटामध्ये काढून घेणार आहे. हे बघा मी आता हे ताटामध्ये काढून घेतलंय. आता मला हवा तसा आकार मी आता कापून घेणार आहे. हे बघा मस्त एकदम झालंय छानपैकी. हे बघा, ही बघा झटपट आणि स्वस्त आणि मस्त होणारी केळ्याची ही मिठाई आणि पटकन होणारी आहे. ही बघा छानपैकी झाली आहे. ही तुम्ही बघू शकता. हे बघा एकदम मिठाई सारखी झालेली आहे आणि ही पटकन होते. म्हणजे केळ्याची मिठाई आपण करून पटकन सणा दिवशी करून खाऊ शकतो.